नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर सगळ्यांनी गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाची सुरुवात आनंदाने केली असेल, बरोबर ना? प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाच्या दारासमोर गुढी उभारली असेल आणि आपल्या नवीन मराठी नूतन वर्षाचं स्वागत मस्त जल्लोषात केलं असेल, बरोबर? आपल्या मराठी अस्मितेला आणि हिंदू संस्कृतीला बांधून ठेवणारा म्हणून हा एक सण आहे आणि तो पण आपण उत्साहात पार पाडतो. म्हणून तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता तुम्हाला दिसलंच असेल की गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतीये, पण करती काय ते सांग. तर या प्रश्नाचं उत्तर तर मी तुम्हाला देणारच आहे, हळूहळू तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेल पण. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची की आता सगळे परत एकदा गुढीपाडवा एकत्र साजरा करणार आहे. तर याच्या आधी पण मी तुमच्याबरोबर भरपूर ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे की आम्ही एकत्र दिवाळीसुद्धा साजरी केली, गणपती बसले त्यावेळेससुद्धा त्या गोष्टीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केल्या आणि त्याचबरोबर वनभोजनचा व्हिडिओ, खूप काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही हळूहळू बघशाल. आणि आता रिसेंटली संक्रांत झाली, त्याचासुद्धा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. ही खास तयारी चालू आहे आपल्या गुढीपाडव्यासाठी आणि प्रत्येकाने कामं वाटून घेतली आहे जेणेकरून कामं पटकन पण होतील. म्हणून मग काही टीम ठरवल्या, तर त्याच्यामध्ये मी डेकोरेशन टीममध्ये आले आणि माझ्याकडे हे घर देण्यात आलं. तर घर हे डेकोरेशन करण्याचं माझं काम चालू होतं आणि याला मला पूर्णपणे असा मस्त असा जुन्या घराचा लुक द्यायचा होता. तर याची तयारी चालू आहे आणि याची मंडळी खरं सांगायला गेलं तर मला याच्यामध्ये आपली मराठी संस्कृती मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करायचा होता आणि माहीत नाही तो कितपत पूर्ण झाला आहे, पण मला करताना इतकी मजा आली ना, खूप मस्त वाटत होतं. आणि हे घर बघतानाच तुम्हाला दिसत असेल आणि याच्यामध्ये आता फायनल टच कसा असेल हे पण तुम्हाला मी हळूहळू दाखवेलच. तर ही जी गाठी आहे ना, ती सुद्धा मी घरीच बनवलेली आहे आणि याचा मी मिनी ब्लॉग जो आहे ना तो तुमच्यावर आधी शेअर केलेला आहे. आणि घरापुढेही असे छोटंसं मस्त असं तुळशी वृंदावन केलं आहे, जातं ठेवलेलं आहे, 2 बैलांची जोडी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर हे जे घर आहे ना ते पूर्ण कलर वगैरे करून याचा मस्त असं तयार झालेलं आहे. आता फायनल डेकोरेशनच्या टायमिंगवर तुम्हाला दाखवते. प्रत्येकजण काही ना काही काम करत होतं आणि प्रत्येकाची गडबड सुरू होती की कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी सगळी तयारी झालेली पाहिजे. तर इथं मी गुढी उभारून घेते घराला आणि त्याचबरोबर या घरामध्ये असणार आहे मस्त असा विठ्ठल रुक्मिणीचा फोटो आणि त्यांच्याशिवाय तर खरं तर या घराला शोभा नाही. तर इथं मी आता थोडीशी शेती बनवलेली आहे, इथं विहीर ठेवायची, बाकीचं सगळं काही झालेलं आहे. आता मी तुम्हाला पूर्णपणे डेकोरेशन कसं केलं आहे ते दाखवते. तर मस्त असा हॉल छान फुलांच्या माळांनी असा छान सजलेला आहे आणि लोकंसुद्धा खूप जमलेली आहे. कार्यक्रमाची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. तर आजचा हा व्लॉग एन्जॉय करा, खूप मस्त असा व्लॉग आहे, तुम्ही नक्की एन्जॉय करशाल आणि तुम्हाला आवडला ते मला नक्की सांगा कसा वाटला. कारण प्रत्येकाने खूप मेहनत घेतलेली याच्यामध्ये, प्रत्येकाने काही कार्यक्रम आम्ही याच्यामध्ये ठेवलेले होते. डान्समध्ये मुलांचा अथर्व शीर्ष आहे, जयस्तुते आहे आणि मस्तपैकी मोठ्यांचा लहानांचा सगळ्यांचा डान्स आहे. तर नक्की हा व्लॉग एन्जॉय करा आणि कसा वाटला आजचा हा गुढीपाडवा स्पेशल असा व्लॉग मला नक्की शेवट सांगा. रूढी परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय दाखवणाऱ्या या परफॉर्मन्सला सुरुवात करूयात. तर पूर्ण गाणं मी याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे कारण कॉपीराईट येतो आणि त्याच्यामुळं मग मी बॅकग्राऊंड म्युझिक याला दिलेलं आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. पण डान्स मुलींचा 1 नंबर झालेला आहे आणि याच्यानंतरचे कार्यक्रमसुद्धा खूप मस्त झालेले होते, पण कॉपीराईटमुळं मला म्युझिक म्यूट करावं लागलं.
संपदा रणमोर. एक नंबर अँकरिंग चालू आहे आमची सध्या. थँक्यू. गुढीपाडवा स्पेशल असा व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आम्ही तर खूप एन्जॉय केलं. तुम्ही एन्जॉय केलं का नाही हे पण मला नक्की सांगा. आणि प्लीज चॅनलवर जर नवीन आले असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि काही ज्या आठवणी आहेत त्यासुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तर आय होप आजचा हा व्लॉग आवडला असेल आणि भेटते अशाच एका छान अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला तर बाय.